मंडळी, आवडीनं भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात आणखी एक क्रांतिकारी पाऊल टाकलंय। मुंबईच्या बीकेसीत असलेल्या पार्किंगमध्ये आवडीनं 450 किलोवॅटचं शक्तिशाली चार्जिंग स्टेशन उभारलंय। या स्टेशनचा सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा भारतातील सर्वात जलद ई कार चार्जर आहे। या स्टेशनमध्ये कार बॅटरी केवळ 26 मिनिटात 80% चार्ज होईल असा दावा आवडीकडून करण्यात आलाय। सध्या भारतात 20 ते 60 किलोवॅटचे चार्जर उपलब्ध आहेत। तिथं ई कार चार्ज होण्यासाठी किमान 8 तास लागतात। त्यामुळे आवडीचा वेळेची बचत करणारा शक्तिशाली चार्जर हा ई कार वापरकर्त्यांसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे। येत्या मार्च महिन्यापर्यंत आवडीच्या भारतातील सर्व ग्राहकांसाठी ही सेवा विनामूल्य असणार आहे। इतर ई कार धारकांना फास्ट चार्जरसाठी प्रति युनिट 21 रुपये मोजावे लागतील। आवडी इंडियानं भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात एक नवं क्रांतिकारी पाऊल टाकलंय। आवडी इंडियानं भारतातला सगळ्यात शक्तिशाली ई कार चार्जर आज मुंबईत लॉन्च केलेला आहे। मी सध्या मुंबईच्या बांद्रा कुर्ला संकुलातील पार्किंगमध्ये आहे आणि इथं आपण बघू शकतोय की आवडीनं हा 450 किलोवॅट्स इतक्या शक्तीचा एक चार्जर पोर्ट इथं उपलब्ध करून दिलेला आहे। या चार्जर पोर्टचं वैशिष्ट्य म्हणजे हा कुठलीही गाडी केवळ अर्ध्या तासाच्या आत पूर्णपणे चार्ज करू शकतो। अतिशय शक्तिशाली असा हा चार्जर म्हणावा लागेल। 450 किलोवॅटचा याच्यातनं तुम्हाला 20 ते 80% पर्यंतची बॅटरी क्षमता केवळ 26 मिनिटात चार्ज करता येईल असा आवडीनं दावा केलेला आहे। सध्या भारतात जे कार चार्जर उपलब्ध आहेत ते 20 ते 50 किलोवॅटच्या क्षमतेचे आहेत। काही ठिकाणी अपवादाने 100 किलोवॅटचे चार्जर सुद्धा उपलब्ध आहेत, परंतु त्याला सुद्धा 5 ते 8 तासाचा कालावधी एक कार पूर्ण चार्ज करण्यास लागतो। परंतु आवडीनं हा जो 450 किलोवॅटचा चार्जर मुंबईत उपलब्ध करून दिलाय त्यानं चार्जिंगची वेळ ही 8 तासांहून थेट 45 मिनिटाच्या आतमध्ये केलेली आहे। त्यामुळे खरोखरच वेळेची बचत होणार आहे। इथं आवडीनं वेगवेगळ्या उपाययोजना आणि आकर्षक ऑफर्स सर्व कार चार्जर्स आणि त्या वापरणाऱ्यांसाठी दिलेले आहेत। त्यामुळे आवडी इंडियानं पर्यावरण स्नेही आणि संपूर्णपणे ई एनर्जीवर चालणारा हा चार्जर मुंबईत स्थापन करून भारतातला सर्वात पहिला असा फास्टेस्ट चार्जर मुंबईच्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलाय। कॅमेरामन अनुप रस्तोगीसह मी राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।